उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या महाराष्ट्राचा दुखवटा संपला. अनेक जण मला म्हणतील, अरे किती दिवस दुःख साजरं करायचं, हे सगळं होतच असतं, संपणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण ज्या माणसानं घरासाठी आणि सर्व कुटुंबासाठी, या महाराष्ट्रासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं, त्या व्यक्तीसाठी 10 दिवस तुमच्याकडे दुखवट्या साजरी करायला नाहीत का? अहो, महाराष्ट्र वाट बघून होता, दादांच्या अस्थी आमच्या गावात येतील. आम्ही प्रत्येकजण तिथं नाही जाऊ शकलो, पण त्यांचं अस्थी कलशांचं दर्शन आम्हाला होईल. हे सगळं सोडून लबाड लांडग्यांनी राजकारण सुरू केलं आणि आज असं कुरमुटल्यासारखं तोंड करून अस्थी कलशाच्या समोर बसताय. अरे लाजा वाटू द्या. दादा जर असते ना, पेचकडात लाता घातल्या असत्या. कारण हे खूप वाईट जे पद्धतीनं तुम्ही राजकारण करताय ना, दादांना हे कधीच मान्य नव्हतं. दादा म्हणाले असते, अरे उठ लबाडा, काय रे, किती तुला मी हे केलं, किती सहकार्य केलं, किती मोठं केलं तुला, पण तू माझ्याच घरच्यांना पितुराईनं सगळा हा डाव साधतोयस रे. काहीतरी स्वतःच्या मनाला वाटू दे. दादा, तुम्ही बघत असाल तर नक्कीच असंच म्हणत असाल मला वाटतं. पण असू द्या, ही माणसांची खेळी आहे. माणसं काही जी असतात ना, आपल्याच माणसावरती उलटत असतात, ते कायम पाहायला मिळालेलं आहे.